आपल्याला आम्ही दाखवत आहे। सर्वात प्रथम भुजंग ठाकरे यांचे दोन नाव आहेत। आता हे आपल्याला माहिती काढायची आहे की ॲक्च्युअल मध्ये यांचं जे नाव आहे, यांचं नाव, दोन जन्मतारीख आणि दोन सह्या करणारे हे आहे। यांचं नाव भुजंग ठाकरे पण आहे आणि यांचं नाव संतोष ठाकरे पण आहे। यांचे बरेचसे डॉक्युमेंट संतोष ठाकरेच्या नावाने आहे आणि कॉलेजमध्ये यांचं नाव भुजंग ठाकरेच्या नावाने आहे। हे कॉलेजच्या लेटर हेडवर यांचं नाव संतोष ठाकरे आहे आणि यांचे जे बाकी अकॅडमिकचे डॉक्युमेंट आहे त्यांच्यावर यांचं भुजंग ठाकरे आहे। ते ॲक्च्युअलमध्ये भुजंग ठाकरे आहे की संतोष ठाकरे आहे हे पण माहिती आपल्यालाच काढायची आहे। दुसरी गोष्ट की यांची जे जन्मतारीख आहे, यांची ओरिजिनल जे डेट ऑफ बर्थ आहे ते आहे 1 ऑक्टोबर 1962 आणि यांनी 2 वर्ष वाढून घेतलेली आहे, ते केलेली आहे 1964 म्हणजे 1 ऑक्टोबर 1964 आणि यांचे जे सख्खे भाऊ आहेत जे यांच्यापेक्षा लहान आहे त्यांची डेट ऑफ बर्थ आहे 5 जुलै 1965। तर यांनी आपले 2 वर्ष वाढवून कसं काय यांनी प्राचार्य पद्धतशीररित्या खोट्या दस्तावेज लावून यांनी प्राचार्य पद मिळवलेलं आहे आणि 2 वर्षाचं एक्सटेन्शन सुद्धा घेतलेलं आहे। त्याकरिता मी 11 तारखेपासून नील शाळे सर, माझी सासूबाई, माझी आई आणि मामी आम्ही आमरण उपोषण जॉईंट डायरेक्टर ऑफिस समोर केलं होतं। तर त्या आमरण उपोषणात आम्हाला जॉईंट डायरेक्टरनी आश्वासनचं पत्र दिलं होतं आणि 3 सदस्यीय कमिटी नेमून त्यांच्या डेट ऑफ बर्थची चौकशी करण्यात आली होती। याआधी 2023 मध्ये जेव्हा आम्ही तक्रार केली तेव्हा सुद्धा यांची चौकशी करण्यात आली होती। तर उपोषणानंतर ती चौकशी पुन्हा करण्यात आली। तर 2 वेळा ती चौकशी झाल्यावर यांचं ओरिजिनल डेट ऑफ बर्थ 1 ऑक्टोबर 1962 आहे हे सिद्ध झालेले आहे। तरी सुद्धा हे आजही प्राचार्य पदावर बसलेले आहे आमच्या श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर डिस्ट्रिक्ट अकोला इथे या पदावर ते आजही बसलेले आहे आणि ते रिटायर झाले असूनही म्हणजे 2024 मध्ये ॲक्च्युअल मध्ये ते त्यांची ओरिजिनल डेट ऑफ नुसार ते रिटायर झालेले आहेत। तरी सुद्धा VCनी त्यांना अप्रुव्हल म्हणजे जे 2023 मध्ये जे अप्रुव्हल दिलं होतं तेच त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता यांच्या प्रत्येक जे डॉक्युमेंट आहे त्याचा मी तुम्हाला खुलासा करत आहे की प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये मी घोळ केलेला आहे। तर पहिला प्रश्न असा आहे की यांची डॉक्युमेंट जे म्हणतात की 1964 आहे, तर यांचा भाऊ एकदम यांच्या तंतोतंत 9 महिन्यांनी कसं शक्य आहे? 9 महिन्यांनी यांचा भाऊ मग जन्मला कसं, एक बाळ कसं जन्माला आला? दुसरी गोष्ट, यांची जी ओरिजिनल डॉक्युमेंटची जे भी माहिती आहे ते आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये जिथे मागितलेली आहे कमिटीने, तिथे यांनी शासनाला सुद्धा जिथे जिथे यांचे डॉक्युमेंट होते तिथे धमकी देऊन ठेवलेली आहे की तुम्ही माझे डॉक्युमेंट द्यायचे नाही। माहितीच्या अधिकारात जर विचारणा झाली तर यांनी पत्र देऊन आपले हे लपवायसाठी यांनी तिथे शासनाला सुद्धा माहिती देण्यास मना केलेली आहे। हेच भुजंग ठाकरे यांनी। दुसरी गोष्ट की त्यांची 2 वेळा चौकशी झाल्यानंतर त्यांची 1962 डेट ऑफ बर्थ सिद्ध झालेली आहे आणि ते मागच्या वर्षी रिटायर झालेले आहे। तिसरी गोष्ट अशी की हे जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून आले तेव्हा हे 2016 5 वर्षाचं टर्म असते आणि ते 5 वर्ष 2021 ला संपलेले होते, 21 नोव्हेंबर 2021 ला आणि त्यावेळेस कोर्टात केस सुरू होती। तर ती जे केस असताना त्यांना VCनी पुढचं एक्सटेन्शन दिलं नाही आणि पुढचं एक्सटेन्शन दिलं नाही तर यांनी स्वतः बोगस कमिटी बनवून घेतली। त्या बोगस कमिटीमध्ये राधेश्याम सिचकी सर आणि BC सर यांनी बोगस कमिटी बनवली आणि त्या बोगस कमिटीमध्ये यांना अप्रुव्हल देण्यात यावं असे विद्यापीठाला म्हटले। मग विद्यापीठाने ते यांचं एक्सटेन्शन नाकारलं। त्यावेळेसही कोर्टात केस असताना सुद्धा यांनी हे सगळं घोडबंगाळ कारभार केला।
त्याच्यानंतर जेव्हा यांना मान्यता दिली नाही, त्याच्यानंतर हायकोर्टाची केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाची केस असताना सुद्धा 2023 मध्ये पुन्हा यांनी प्रस्ताव दिला आणि पुन्हा कमिटी बोलवून आणि वशिष्ठ चौबे सर, निलेश गावंडे सरच्या PRT मध्ये यांना पुन्हा अप्रुव्हलची केली आणि त्या काळामध्ये यांना अप्रुव्हल देण्यात आले. म्हणजे कसं काय आले? सुप्रीम कोर्टात केस असताना सुद्धा जे लीगल ॲडवायझर MM जायले म्हणून आहे, मंगेश जायले सर, जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की यांना स्टे आहे, तरी सुद्धा यांना अप्रुव्हल देण्यातच कशी काय? म्हणजे की जे लीगल ॲडवायझरनी चुकीची माहिती देऊन आणि पद्धतशीर गैरवापर डॉक्युमेंटचा करून आणि यांना 2023 मध्ये अप्रुव्हल देण्यात आले. आणि विशेष म्हणजे नाहीतर विद्यापीठाजवळ एवढा वेळ नसते की विद्यापीठ महिनाभर लोकांची अप्रुव्हल काढत नाही. आणि यांचं जर तुम्ही पाहाल की अप्रुव्हलची जे डेट आहे ते ज्या मध्ये आपल्या हिशोबाने सगळं लिहून आणि आपल्या काढून दिली. आम्ही यांच्या तक्रारी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सचिव, राज्यपाल, VC, प्रो VC, रजिस्ट्रार, आमदार, खासदार सगळेच आम्ही प्रत्येक जणांना एक केलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांना केलेली आहे, पण कुठलीच दखल घेतलेली नाही. आणि याआधी पण आम्ही 5 वर्ष आधी 2021 मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांच्यावर कोण आहात किंवा तुमचा रोल काय या प्रकाराचे ते आधी क्लिअर करा. आमचं असं आहे की आम्ही तिथे, मी प्राध्यापक आहे आणि आम्ही सगळेच 5 जण, हे माझ्यासोबतचे शाळे सर आहे, हे माझी HOD कॉमर्सचे, हे रिटायर झाले, तरी सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे त्यांचा, म्हणजे इतके परेशान झालेलो आम्ही की ते आम्हाला, म्हणजे की आम्हाला फायनली आम्हाला जगासमोर हे असले आणावं लागले. त्यांची नजर, हो आम्ही सगळे समोर. प्रॉब्लेम काय नेमकं असं आहे? ठाकरे सरांचा हे तुम्ही सांगितलं, पण आधी थोडंसं सगळ्यांना तुमचा नेमका प्रॉब्लेम किंवा तुमचं काय अडचण आहे, संबंध काय या प्रकारे, तो एक क्लिअर करा. मी प्राध्यापक सचिन माटोडे, इंग्रजी विभाग, मूर्तिजापूर, आणि माझ्या उजव्या बाजूला डॉक्टर नितीन सातपुते, ग्रंथपाल, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर. या वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर रीता देशमुख, त्यानंतर प्राध्यापक अक्षय चव्हाण आणि सेवानिवृत्त प्राध्यापक दिलीप शहाळे. आम्ही सगळे जे आहे, सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना उद्या पत्रकार दिन आहे आणि तुम्हाला माहित आहे की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. महाराष्ट्रातले सगळ्यात पहिले एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये कार्य करणारे ते पहिले सहाय्यक प्राध्यापक होते आणि आम्ही सगळे सहाय्यक प्राध्यापक आहोत. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पत्रकार दिनाच्या शुभेच्छा. सांगायचं तात्पर्य हे की मला निलंबित करण्यात आलं, त्यानंतर यांचा जवळपास अर्धा पगार कापण्यात आला, 2 महिन्याचा. यांचा 3-4 वेळा पगार कापण्यात आला, 60-60 हजार रुपये. शहाळे सर जे आहे ते सेवानिवृत्त झाले, 7 महिने झाले, पण अजून त्यांची पेन्शन केस. चव्हाण सरच्या पगाराची कपात करण्यात आली. अशा रीतीने आमच्यावर
ह्या अन्यायाला वाचा फोडण्यामुळे बराच काही हे सगळं त्यांनी केलं का? ते कोण आहे भूषण? ते हो authority हो आहे. ते आठवण आचार्य म्हणून सध्या ऍक्ट करून आले. नाही पण सर हे सर्व होत असताना म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या यंत्रणांसमोर चालले त्या व्यवस्थेत विद्यापीठाकडे गेले, तुम्ही शिक्षण उच्च विभागाकडे गेले, विभागीय तज्ञ, शाळेचे जे काही संस्थाचालक आहे, अध्यक्ष आहे, यांची भूमिका काय आहे ते आधी सांगा या प्रकरणात। आमच्या एक क्वेश्चन इस पे और है कि आप कितने प्राध्यापक वहाँ पर कार्यरत है और केवल आप 5 विषय क्यों बनाए हैं? नाही आणि सांगा ते म्हणजे संस्थेची भूमिका काय आहे? तुम्ही संस्थेच्या अध्यक्षांचं नाव सांगा, त्यांच्याकडे गेले होते काय, त्यांनी काय उत्तर दिलं, हे सर्व बघायची भूमिका घेऊन राहिली आहे काय त्या? तुम्ही लढाई लढून राहिले ते पाहून राहिले, शाळेचे जे तुमच्या महाविद्यालयाची बदनामी होत असताना त्यांची भूमिका काय हे सांगा। ऍक्च्युअल कसा जन्मतारखेचा हा जो मुद्दा आहे हा त्यांच्या अखत्यारीत येतच नाही, हा शासनाच्या अखत्यारीत येते, कारण कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवासाठी थांबण्याचा अधिकार हा नाही ते शासनाचा ठीक आहे, पण तुम्ही जे म्हणता तुम्ही जे- तुमच्यावर चुकीच्या पद्धतीनं निलंबन झालं किंवा वेतन कपात होऊन राहिली या संदर्भात तुम्ही संस्था प्राचार्य म्हणजे काही हे नाही ना, शेवटी संस्थाध्यक्ष सचिव कोणीतरी असेल त्याच्याकडे तुम्ही अपील केलं असेल, त्यांची काय भूमिका आहे ते तर सांगा मला। म्हणजे एवढं कवडी जर ते पदावर कायम आहेत तर काय जास्त या म्हणतात? प्रकरणामध्ये संस्था चालकांचा काय रोल आहे? त्यांना मदत करून राहिले तर तुमचे विरोधात आहे? नाही त्यांना संस्था चालक नेमकी काय भूमिका घेऊन राहिले? हा आमची जी संस्था आहे ती त्यांना मदत करत आहे। आणि जेडीचं काय आणि याचं काय आमचे म्हणणं आहे? अध्यक्ष आहेत भैयासाहेब सुहास पेठे और भैयासाहेब उर्फ सुहास पेठे। आणि यांचं काय म्हणणं आहे जेडीचं वगैरे किंवा VCचं वगैरे काय यांचं काय भूमिका आहे? हा तर जॉईंट डायरेक्टरनी चौकशी बसवली पण त्यांनी कुठल्याच प्रकारची अजून कार्यवाही केलेली नाही। आम्हाला असं माहिती झालं पण आम्हाला लेखी आमच्याजवळ नाही आहे की त्यांनी त्यांचा पगार बंद केलेला आहे आता 1 तारखेला, असं आम्हाला माहिती मिळाली पण आम्हाला लेखी दिलेले नाही आहे। पण त्यांना अजून अद्यापपर्यंत रिटायर घोषित केलेले नाही। महत्वाचं आहे की जे माणूस शासनाची दिशाभूल करत आहे त्यांचं अजूनपर्यंत त्यांना रिटायर घोषित केलेले नाही आहे। सर्वोच्च न्यायालयामधलं जे तुम्ही सांगून राहिले ते गेले होते सर्वोच्च न्यायालयात, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात, तिथला काय निकाल होता? तिथली ती केस सध्या ट्रिब्युनलमध्ये गेलेली आहे, कॉलेज ट्रिब्युनलमध्ये, आणि तरी सुद्धा त्यांना म्हणजे त्यांचं हे जे अप्रुव्हल आहे त्यांना प्राचार्यपद कंटिन्यू करून दिलेलं आहे विद्यापीठाने। त्यांनी स्टे वगैरे दिलाय का की या प्रकरणामध्ये नाही, पण सुप्रीम यांना कोर्टाने येऊ असं नये? कुठल्याच त्यांना मसला जी नाही। मान्यता देण्यात आली होती ती सुप्रीम कोर्टाच्या स्टे पिरियड मध्ये देण्यात आली होती, त्यानंतर आम्ही ती स्टे ऑर्डर ती अपॉइंटमेंट ऑर्डर त्यांची चॅलेंज केली। मग 15/12/2023 ला सुप्रीम कोर्टाने रायटिंग मध्ये आदेश दिले विद्यापीठाला की बा या संदर्भामध्ये कुठली स्टेप घेण्यात येऊ नये, तरी सुद्धा 5 ऑगस्ट 2025 ला सुप्रीम कोर्टाचा स्टे व्हॅकेट झाल्यानंतर विद्यापीठाने जॉईंट डायरेक्टरला असं पत्र दिलं की 5/12/2023 नुसार कारवाई करावी। त्यावेळेस तर स्टे होता, रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही, इफेक्ट पगाराचा इफेक्ट देण्याचं कारणच नव्हतं। 24 मध्ये ऑलरेडी रिटायर झालेले आहेत आणि 5 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट 25 चा पगार त्यांचा निघते आणि जॉईंट डायरेक्टरचा स्वतःचा रिपोर्ट आहे, बरं एक नाही 2 रिपोर्ट आहे, एक 5/4/2024 ला सबमिट झालेला आहे आणि आता एक 22/12/2025 ला सबमिट झालेला आहे, तरी रिपोर्टवर कुठलीच कारवाई नाही। तुमच्यावर जी कारवाई त्यांनी ठाकरे सरांनी केली ती नेमकी काय आहे? तुमच्यावर काय दोषारोपण केलेलं आहे? म्हणजे तुम्हा लोकांवरती आता दोषारोपण काय आहे तुमच्यावर? हे वाद आमचे 2020 पासून सुरू आहेत। काय कशा असली शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहे। यापूर्वी जी तक्रार झाली होती ठाकरे सरांच्या त्यांच्या विरोधात हा तेव्हापासून हे वाद तुमच्यापैकी होतं का? तेच प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने त्याचं असेसमेंट करण्यासाठी ट्रिब्युनलकडे पाठवला होता। विद्यापीठाची कुठे कोणत्या न्यायालयात दाखल आहे? मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन। मॅडम, याच्यामध्ये मग महिला आयोग किंवा मानव सगळं आयोग यांचं काय? तुम्ही गेले होते का? हो. काय आहे त्यांचं महिला आयोग? त्यांचं काय नाही, कारण की प्रकरण ते कोर्टात होतं कोर्टात होता, आता ना चार्जशीट फाईल करण्याचे आणि आदेश झाले आता आहेत। हायकोर्टातून चार्जशीट फाईल करण्याचे आदेश झालेले आहे आणि हे जे सरांनी 294 शिवीगाळची त्यांच्यावर लावलेली आहे आणि तुम्ही जर गुगलवर टाकाल की नितीन सातपुते वर्सेस स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर तुम्हाला ते पूर्ण महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर पूर्ण डिटेल येऊन जाईल। गुगलवरच दिसते की यांनी जे टाकलेली नाही आहे। मॅडम, ते आम्ही टाकून तो भाग वेगळा। मला असं विचारायचं होतं की महिला आयोग जे काय आहे महिलांचं संरक्षणासाठीच आहे, तुम्ही प्राध्यापिका आहात,
तुम्हाला शिवीगाळ केली वगैरे असं तुमचं म्हणणं आहे, प्रकरण पोलिसात गेलं, मग या सर्व प्रकरणात फक्त कोर्टाचा हवाला देऊन महिला आयोग चुप्पी साधून आहे काय, महिला आयोग काही बोलत नाही काय? कुठलीच कारवाई तुमच्या विशाखा समितीकडे आमची विशाखा समिती यांच्या अंडरमध्येच काम करते आणि माझ्याजवळ त्याचे पुरावे आहे, फोटो आहे आणि म्हणूनच ते मागे माझ्या कॉलेजमध्ये DBR प्रकरण झालं होतं की माझ्यावरच त्यांनी इल्जाम लावला होता तर मी की माझी जे विशाखा समितीचे सगळे मेंबर असे गोल घेऊन ते लोक बसतात आणि हे स्वतः सगळं काही बनवून देतात, ते त्याच हिशोबाने पत्र देतात आणि सगळे हे रिपोर्ट हेच बनवतात, ते लोक फक्त सहाय्य करतात आणि आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ठाकरे सरांना सपोर्ट करतो, ठाकरे सरांचं हे करणं हा विषय नाही, परंतु तुम्ही हे उत्तर दिलं नाही की नेमकं तुमच्यावर हे दोषारोपण काय होतं की त्यांनी तुमच्यावर निलंबन केलं का वेतन वाकपात केली, काही तुमच्या दोषारोपण काही तर असेल. दोषारोपण म्हणजे त्यांची नजर खराब आहे, ते तुम्ही अजून क्लिअर नाही केलं. त्यांची नजर खराब आहे माझ्यावर. आपके कॉलेज में कितने प्राध्यापक हो? 7 है। 7 में से 5 को तकलीफ दे रहे हो, तो 2 को क्यों नहीं दे रहे? काय म्हणणं बाकी? क्योंकि उन्होंने एक्सेप्ट किया ना, मुझे उनकी गाली वाली सुन लेते हैं वो लोग. नाही या बाकी यांचं काय, तुमचं ठीक आहे, व्यक्तिगत तुमचं ठीक आहे, बाकी यांचं काय, तिघांचं काय प्रॉब्लेम? माझा त्याच्यामध्ये एकत्रित शिवीगाळ केली होती आणि अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये शिवीगाळ केलेली आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला, त्याची लिंक तुम्हाला FB माझ्यावरही दिसेल आणि माझ्यावर नंतर नॅकचं तुम्ही काम केलं नाही किंवा कर्तव्यात कसूर केली या हिशोबाने माझ्यावर सस्पेन्शन देण्यात आलं. ते माननीय उच्च न्यायालयामध्ये मी ती सस्पेन्शन ऑर्डर चॅलेंज केली आणि कोर्टाने मला त्यावर स्टे दिला आणि प्रकरण आता न्यायालयामध्ये आहे. आणि यांच्या बाबतीत आमचे सुट्ट्यांचे पैसे कापले जातात, आमचे सुट्ट्यांचे अप्लिकेशन कार्यालयामध्ये घेतल्या जात नाही, OC दिल्या जात नाही, म्हणून आम्ही सुट्ट्यांचे अप्रुव्हल, आपल्या सुट्ट्यांचे अर्ज आम्ही ईमेलवर टाकतो, ते नामंजूर करतात. म्हणजे असा एक छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला प्रशासकीय लेवलवर त्रास दिला जाते. यामध्ये तर राकेश बडगुजर यांचं नाव दिलं आहे, ते सोबत नाही आहेत ते तुमचे? नाही, आता ते त्यांना मॅनेज ते त्यांना मॅनेज, राकेश बडगुजर त्यांना मॅनेज झालेले आहे. आतापर्यंत ते आमच्या सोबत होते पण आता ते त्यांना मॅनेज झालेले. आणि विशेष म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची जी सत्य परिस्थिती आहे, त्यांची जी सत्य परिस्थिती आहे ते आम्ही सांगितलेली आहे. कारण त्यांनी जे शिवीगाळ कॉलेजमध्ये करत होते, मुलींना संध्याकाळी रात्रीचं थांबायला सांगत होते, त्याचा आम्ही विरोध केला. म्हणून आम्ही सगळे जे सत्याच्या बाजूने आहोत म्हणून ते आम्हाला त्रास देतात की मी काही करेन कॉलेजमध्ये, तुम्ही मला करू द्या. तुमच्या निलंबनाच्या ऑर्डरमध्ये हे पाहिजे मला नाही, मला आणि नॅक आणि आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा नॅक झाली तर त्यावेळेस हे प्राचार्य नव्हते, तरी सुद्धा यांनी नॅक म्हणजे नॅशनल कमिटीला खोटे स्वतःची सही, सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन नेटवर दिसतील, तुम्ही पहा SSR मध्ये, यांनी स्वतःला प्राचार्य म्हणून सगळे सही केलेले आहे. स्टुडंटच्या TC वर प्राचार्य नसून स्टुडंटचं भविष्य खराब केलेलं आहे आणि सगळं काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी शासनाचा प्राचार्य नसून ते पैसे काढलेले आहे, पैशाचा गैरवापर केलेला आहे यांनी कॉलेजमध्ये, म्हणजे सगळे चुकीचे काम यांनी केलेले आहे. मैडम, ये इतना सब होने के बाद में भी आप देखो, आप कह रहे हो कि राज्यपाल के पास कंप्लेंट की, कुछ नहीं हुआ, आपने विद्यापीठ के पास कंप्लेंट की, कुछ नहीं हुआ, मैनेजमेंट के पास, तो ये इतने सारे लोगों को मैनेज करने की ताकत है क्या संतोष ठाकरे के? तो सर इसीलिए तो हमें मीडिया के पास आना पड़ा, हम आपके पास इसीलिए तो आए न्याय दिलवाने के लिए कि आप हमें न्याय दिलवा दीजिए. सुप्रीम कोर्टापासून तुमची लढाई आहे आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही मीडिया जोड आले. नाही, आम्ही पहिले बी आलेला 2021 मध्ये आलो. प्रेस कॉन्फरन्स ठीक आहे, तुमचा हा विषय आम्ही बातम्या छापू त्यात विरोध नाही आहे, परंतु तुम्हाला शासकीय यंत्रणेमध्ये आणि संस्थेद्वारे तुम्हाला जर प्रतिसाद मिळत नसेल तर म्हणजे उद्या जर आम्ही ठाकरे साहेबांची बोलतो त्यांनी तुमच्या बाबतीत काही सांगितलं की तुम्ही काही कर्तव्यात कसूर केला किंवा सांगितलं, अशी बाजू असेल तर मग तुम्हाला न्याय म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही असाच अर्थ होतो का? आपण आमच्याकडे पुरावे आहे सर, आम्ही जे काही बोलत आहोत सत्य पुरावे आहे. कारण की त्यांची डेट ऑफ बर्थ 1962 आहे आणि त्या हिशोबाने ते रिटायर झालेले आहेत आणि ते शासनाची दिशाभूल करून 3 लाख रुपये महिना पगार घेतात. तर शासनाची फसवणूक होत आहे ते. याच्या संदर्भात तुम्ही काही FIR वगैरे काही प्रयत्न केला आहे का? हा, तर 420 त्यांच्यावर 420 फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यासाठीच आम्ही ही परिषद घेतली आलेली आहे.
की आपण बीसीला आणि जेडीला विचारा या बाबतीत. आणि हे 2 जन्म तारखा आहे त्यांचं, हे तुम्ही कशावर निकाल केलं? त्यांच्या पुन्हा त्यांच्या 10चं बोर्ड सर्टिफिकेट आहे, त्यांच्या 12वीचे जे दाखला आहे, दाखल खारिज रजिस्टर आहे त्याचं आहे, आणि ते जेव्हा लहानपणाच्या त्यांचं जे शाळेचा दाखला आहे त्याची आहे, आणि शाळेची लहानपणाची TC पासून तर 12वी पर्यंत त्यांचे सगळे डॉक्युमेंट 1962चे आहे. आणि विशेष म्हणजे की बडनेरा RDI मधून त्यांची 12वीची TC गायब आहे, आणि तसंच सेम टू सेम VMD कॉलेजमधून बी त्यांची 12वीची TC गायब आहे. आता यांनी तुम्ही अंदाजा लावून द्या की ते कशा पद्धतीने करतात. हे सर्व माहितीच्या अधिकार घेतली आहे का? हो हो हो, आमच्याजवळ सगळे पुरावे आहे, आणि माहितीच्या अधिकार आमच्याजवळ जे बी आम्ही बोलत आहे प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंट आमच्याजवळ आहे. मॅडम, पण प्राचार्य एका महाविद्यालयाचे शिवीगाळ करतात, विनयभंग करतात, हे सर्व फोटो काय करतात तुम्ही म्हणतात, आणि या प्रकरणात पोलीस काहीच करत नाही. मग तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे गेले का? गृहमंत्र्यांना काही पत्र दिलं का? हो, पोलिसांना गेलो. कॉपी आहे का तुमच्याकडे? हो, 294 त्याच्यावरच आहे ना, शिवीगाळ प्रकरणची 294. त्या प्रकरणात काय कारवाई झाली पोलिसांनी? पोलिसांनी हे तत्कालीन जे ठाणेदार होते त्यांच्यावर 1 वर्षाचा अॅन्युअल इन्क्रीमेंट उडालं. मी हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टाच्या आदेशानुसार तिथे सचिन यादव ठाणेदार होते, त्यांनी फक्त NCR नोंदवला होता, कम्युनिकेबल ऑफिस रजिस्टर नव्हता केला. मी त्यासाठी हायकोर्टात गेलो होतो. हायकोर्टानं त्याची एन्क्वायरी लावली होती DYSP साहेबांकडून. ती एन्क्वायरी चालली 3 दिवस. त्या एन्क्वायरीच्या रिपोर्ट नंतर त्यांना जिथं होते ते तेलाऱ्याला तिथून उठून त्यांच्यावर कारवाई झाली, आणि नंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे. आता ती सध्या चार्जशीट वगैरे फाईल झाली आहे कोर्टामध्ये मूर्तिजापूर, तिथं ते प्रोसिजर सुरू आहे. मी माजी प्राध्यापक दिलीप शहाणे 31 मे 2025 ला रिटायर झालो, पण आजपर्यंत 7 महिने कंप्लीट झालेले आहे. अजूनपर्यंत माझी पेन्शन केस पाठवली नाही आहे. मी 2-3 पत्र पण दिले माझी पेन्शन केस साठी, त्यांना भेटलो पण त्यांनी माझी पेन्शन केस केली नाही. 2017 मध्ये मला त्यांनी सेकंड प्लेसमेंट केलं होतं. सेकंड प्लेसमेंट झालं, जेडीकडे झालं, फक्त लेखाधिकाऱ्याकडे पाठवायचं होतं. लेखाधिकाऱ्याकडे त्यांनी पाठवलं नाहीये. अजूनपर्यंत माझ्या पगारात ते लागले नाहीये. आणि 1 मार्च 2018 माझं असोसिएटचं माझं प्रमोशन होतं. कमिटी, विद्यापीठाची कमिटी लागली, जेडी ऑफिसची कमिटी लागली. दोन्ही कमिट्या लागून त्यांनी आमच्या कमिटीला त्यांनी बोलवलं नाही. त्याच्यामुळे माझं असोसिएटचं प्रमोशन माझं झालेलं नाहीये. शेवटी आता 31 मे 2025 ला मी रिटायर झालो. आता 7 महिने होऊन गेले आहे. 7 महिने होऊन माझा अजून हे केलेलंच नाहीये. रिटायरमेंटचं माझ्या पेन्शन केस बाकी बनवलेली नाहीये. बाकी कोणताही पैसा माझा निघालेला नाहीये. आता GK सुद्धा निघालेला नाहीये. कॉलेजमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये अन्याय होत असेल तर त्याच्यावर पोलीसवाले लवकर ऍक्शन घेतात. आणि तुमच्यावर एवढा मोठा त्यांनी अत्याचार समजा केला किंवा करून राहिले तरी पोलिसांनी काही करत नाही. तुम्ही उपोषणाने बसा किंवा तुम्ही काहीतरी ठोस पावलं उचला. बसले मामा पूजन टेस्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठीच तर आम्ही प्रश्न तुम्हाला विचारला का मी? सॉरी बोला. आता कशा या परिस्थिती गंभीर आहे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये. असे अनेक रॅगिंगचे म्हणा किंवा असे प्रकरण असते त्याच्यामध्ये पोलीसवाले लवकर हस्तक्षेप करते. आणि तुम्ही एक प्राध्यापिका असून तुमच्यावर जर त्या ठिकाणी असा अन्याय होऊन राहिला तर पोलीसवाले काही ऍक्शन घेऊन नाही किंवा मॅनेजमेंट काही ऍक्शन घेत नाही. गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, 354 दाखल आहे. दाखल करून काय करता? त्याच्यासाठी आम्ही मीडिया समोर आलेलो आहोत. सर त्याकरिताच आम्ही मीडिया समोर आलेलो आहोत. आणि मेन मुद्दा कसा की मेन जे आहे की यांचं जे आमच्यावर अत्याचार करत आहे ते रिटायर झालेले आहे मागच्या वर्षी 2024 मध्ये. आणि त्यांच्या जे जन्मतारखेचं जे आहे यांचं तरी कॉलेजमध्ये येऊन म्हणजे जे अत्याचारी आहे, जो अत्याचारी आहे त्यालाच तो लोकांसाठी आम्ही ही परिस्थिती घेतलेली आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. आम्ही जे इतके सगळं जाऊनही आम्हाला न्याय मिळाला नाही तर न्याय मिळवायकरिताच आम्ही
परिषद घेतो आणि आमचं हे म्हणणं आहे की त्यांचे डेट ऑफ बर्थ नुसार ते मागच्या वर्षी रिटायर झालेले आहेत, तर त्यांचं अप्रुव्हल रद्द करण्यात यावं, त्यांना रिटायर घोषित करण्यात यावं. ही आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आम्हाला सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून द्या. फक्त बातम्या छापू छापून आणि बाकीची आम्ही काही कारवाई करणार नाही. फक्त बातम्या छापू. तुम्ही जे काही सांगितलं आम्हाला किंवा तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स दिले या डॉक्युमेंटच्या नुसार आम्ही बातम्या छापू. पण तुमच्यावर अत्याचार होतच राहील, तुमच्यावर अन्याय होतच राहील, कारण तुम्हाला तिथे नोकरी करायची आहे. याचं काय पुढे याच्यासाठीच तर ते जे मागच्या वर्षी तेच तर मी सांगत आहे की मागच्या वर्षी ते रिटायर झाले. आता 40ला जर रोखलं तर अत्याचार होणार कसे मग? कारण आमची मॅनेजमेंट चांगलीच होती. हे याच्या आधी यांनीच आमच्या मॅनेजमेंटला भडकून ठेवलेलं आहे आणि काय काय खोटं यांनी माहिती त्यांना दिलेली आहे. म्हणून नाही तर आमची मॅनेजमेंट चांगलीच होती. मी आजही म्हणते आमची मॅनेजमेंट आम्ही सगळ्यांचं मत हेच आहे की आमची मॅनेजमेंट कारण हे 2016 मध्ये आले. आम्हाला हे यायच्या आधी 9-10 वर्षाच्या नोकरी आमच्या झालेल्याच होत्या पहिले, तर आमची मॅनेजमेंट चांगलीच होती. पण यांनी आमच्या मॅनेजमेंटला मिसगाईड करून ठेवलेलं आहे, यांनी आमच्या मॅनेजमेंटची दिशाभूल करून ठेवली आहे, त्यांना भडकून ठेवलेलं आहे, म्हणून ते कुठलाही पाऊल उचलत नाही. पण आमच्या मॅनेजमेंट समोरही तुम्हाला हे सत्य परिस्थिती आमच्या अध्यक्षाला आमच्या सचिवाला तुम्हाला हे परिस्थिती सांगावी लागेल आणि VC आणि JD तुम्हाला हे कारवाई करायसाठी तुम्हाला त्यांना सांगावं लागेल. तुम्हाला त्याच्यासाठीच आम्ही परिषद घेते की आम्हाला न्याय मिळण्याकरता तुम्ही सहकार्य करा. मॅम तिथल्या जे स्टुडंटला त्यांनी जे थांबून ठेवलं होतं रात्री, तुम्ही सांगत नाही किंवा ते रात्रीला जे मुली असतात त्यांना ते थांबून ठेवतात, अशा मुली कुठे समोर आल्या नाही आजपर्यंत? मॅडम कसं आहे की त्या मुली आहेत या आणि त्यांचे त्या प्रश्नावर त्यांना यायला पाहिजे ना समोर. जोपर्यंत ते लोक समोर येणार नाही तोपर्यंत अत्याचार थांबणार नाही ना मॅडम. ही तुमची गोष्ट बरोबर आहे, पण मॅडम तुम्ही समजा त्या मुली जसं कॉलेजमध्ये 18 इयर्स जवळपास आहे, त्या मुलींचं लग्न व्हायचं आहे मॅडम, ते कसे काय समोर? माझ्याजवळ तो काही व्हिडिओ पण आहे की मी तुम्हाला पर्सनल दाखवू शकते मुलींचे, की जे तुम्हाला स्वतःच सांगते की एक मुलींना काय. आणि रात्रीचे NSS मध्ये रात्रीमध्ये जसं की ते मुद्दामून जसं ट्री प्लांटेशन जेव्हा आमचं होतं त्याच्यामध्ये शाळेसारखं जे सगळं काम करे हे माझ्या बाजूलाच होते. NSS आमचं सुरू होतं. सरांना विचारा, सरांना माहिती यांचं जे प्लेसमेंट आणि पेन्शन का बरं केली, कारण यांनी सत्य परिस्थितीमध्ये साथ दिलेला आहे, कारण हे बाजूलाच उभे होते. शिवा मार्ग समोर आहे आमचं तिथे स्वच्छता अभियान चालू होतं, त्याच्या आधी एकदा ट्री प्लांटेशन होतं. तर ते मुलींना संध्याकाळी थांबवायची जिद करत होते आणि तेव्हा मी डिनाय केलं, मनाई केली की नाही ते संध्याकाळचं, कारण ते फाटा एक होता शेलू होता की शेलू बाजारच्या तिकडे एका मुलीचा रेप झाला होता. तर मी मुलींची बस असते 4 वाजता आमचं कॉलेज बंद होते, तर मी म्हटलं की नाही मॅडम आम्हाला जायचं आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे जा, कारण बस नसते शेवटी. यांना म्हटलं की सर आपण ट्री प्लांटेशनचं काम स्वच्छता अभियान सकाळी घेऊ, सकाळी 8 वाजता सुरू करून 9 वाजता म्हणजे 4 वाजेपर्यंत आटपून जाते. पण त्यांनी नाही, जेव्हा 3 वाजता सुरू करायचे ते प्रोग्राम, कारण की म्हणजे मुली थांबल्या पाहिजे आणि यांना चान्स भेटला पाहिजे. ते अंधार झाला की मग मी गाडी सोडून देतो असं तसं. आणि त्यांना की नाही, जेव्हा मी मुलींना पाठवलं की नाही राहत ते मुलीमध्ये माझ्या बस मॅडम आम्हाला बस भेटत नाही, आम्हाला जाऊ द्या. म्हटलं ठीक आहे, शाळेसारखं सत्य परिस्थिती माहिती आहे, हे बाजूलाच उभे होते. आणि यांच्यासमोर शिबिकार मारत होते, मला माझ्या खांद्यावर हात मारलं आणि म्हणजे माझ्यासमोर बोलायची मग तू मुलींना पाठवून कशा काढली. एकेरी भाषेत इतकं घाणेरडं बाहेर बोलले आणि इतके शिबिगाळ केल्या. आणि मॅडम तेव्हापासून हे जे प्रकरण आहे सुरू झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी कॉलेजमध्ये काहीही करेल पण तुम्ही चुपचाप सहन करा. आणि आता हे जे आम्ही सगळ्यांना जे त्रास आहे ते याच्यासाठीच आहे, कारण आम्ही त्यांची शिबिगाळ, आम्ही त्यांचं जे आहे त्यांची जे काही अत्याचार सुरू आहे त्याचा आम्ही विरोध केला, म्हणून आम्हाला हे सगळं प्रॉब्लेम क्रिएट करायला आहे आमच्यासाठी. मला चार्जशीट दिलेली आहे, वारंवार आम्हाला नोकरीतून काढायच्या धमक्या. आम्ही नॅबची तक्रार सत्य परिस्थिती आम्ही सांगितलेली आहे गव्हर्नमेंटला, आम्ही सत्य परिस्थिती सांगितली तर आम्हालाच नोटिसेस घेऊ की तुम्ही कॉलेजची बदनामी केली. म्हणजे ते प्राचार्य नाही तरी सुद्धा नॅकला प्राचार्य म्हणून सह्य करून आहे. तर त्याच्यात आम्ही जर नॅकला सांगून राहिलो की हे प्राचार्य नाही, त्याच्यात आमच्या स्टुडंटच्या TCवर प्राचार्याने त्यांचं भविष्य खराब करून राहिले, त्याच्यावर सही करून राहिले. आता जर आपण तुम्ही सांगा ना, कोणी पण येईल आणि कोणी प्राचार्य म्हणून सही करेल तर चालेल का? किंवा आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो, कोणत्याही बँकेमध्ये रस्त्याच्या उचलून कोणालाही तुम्ही बँक मॅनेजर म्हणून घेऊन का त्याच्या सह्या? चालते का? नाही चालत ना, तर मग हे प्राचार्य कसं चालू? तर ह्याच्यात जी आपली महाराष्ट्राची पवित्र भूमी याची काय चालू, आम्ही तर हे सत्य परिस्थिती सांगण्यासाठीच हे परिषद घेतली. तर हे ना 1964 यांचं खोटं आहे, 1962
मृत्यू यांचं खरे आहे, 2 वेळा सिद्ध झालेले आहे, मागच्या वर्षी रिटायर झालेले आहे. तर आमचं म्हणणं हे आहे की यांना सेवानिवृत्त घोषित करा, यांचा एप्रूव्हल रद्द करा आणि यांना सेवानिवृत्त घोषित करा. याच्यासाठी नाही तरीच आमच्यावर हे अत्याचार थांबेल, कारण आमची मॅनेजमेंट चांगली आहे आणि आमची मॅनेजमेंटलाही तुम्ही ही सत्य परिस्थिती सांगा, कारण यांनी जे खोटे खोटे डॉक्युमेंट आमच्या मॅनेजमेंटला दाखवलेले आहे त्याच्याचमुळे मॅनेजमेंट असे बिहेव करत. पण त्यांच्या समोर जे सत्य परिस्थिती जाईल तर कदाचित ते निर्णय घेतील. विद्यापीठात गेलेली आहे आणि आम्ही तुम्हाला जे पत्र दिलेले विद्यापीठात तर तेच आहे ना की विद्यापीठ यांना सपोर्ट करत आहे. आणि याच्या आधी जे केशव तुपे सर जॉईंट डायरेक्टर होते त्यांनीच यांचा रिटायर झाल्यावरही त्यांना माहिती होतं की हे रिटायर झाले तरी सुद्धा त्यांचा पगार काढलेला आहे. तर हे जे काही बोर्ड पगार कारभार सुरू आहे त्याच्यात तुम्ही त्याच्यासमोर जाऊन तुम्ही जे हे आम्हाला न्याय मिळवून द्यावा याच्यासाठीच आम्ही परिषद की म्हणजे आमच्यावर अत्याचार आणि त्याच्यावर तुमचे जे शिबिकाचे व्हिडिओ मी त्याचं युट्यूबवर तुम्हाला पाठवलेलंही आहे. आणि हे जे युट्यूबवर मी तुम्हाला लिंक आहे ना तुमच्या जे मेलवर सगळी लिंक मी पाठवली आहे. अरुणा सवाले यांनी हा प्रश्न विचारण्यासाठी लिहिलेला एक लेख सध्या प्रचंड व्हायरल झालाय. त्यांनी लिहिलेल्या या लेखाचा रोख अकोल्यातल्या मोठीच्या संत गाडगेबाबा कॉलेजच्या प्राचार्यांवर आहे. त्याच कॉलेजातल्या एका सहाय्यक प्राध्यापिकेनं या प्राचार्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ही घटना चर्चेचा विषय ठरली आणि या विषयावर आपल्याला सुद्धा चर्चा करायची आहे मान्यवरांसोबत. पण हा विषय नेमका काय तो जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट. त्याच्यात विनंती ही आहे सर आपल्या सगळ्यांना
जवळपास 2020 पासून हा लढा सुरू आहे. आमचे पगार कापले जातात. लोकांना वाटते की प्राध्यापकांना खूप पगार आहे, पण अर्धा कापल्या गेला. आपण त्या पगाराच्या भरोशावर EMI करतो, व्यवहार करतो, मुलांना चांगल्या शाळेत टाकतो, पण अचानक तुमचा अर्धाच पगार गायब होऊन जाते. 2017 पासून तर आम्हाला एक प्रमोशन मिळालं आणि त्यानंतर आम्हाला ही न्यायालयीन लढावी लागली, त्यात खर्च झाला. त्याच्यामुळे आमचे सगळे कुटुंब मोडकळीस आहे. त्याच्यामुळे कसं आहे की हायकोर्ट झालं, सुप्रीम कोर्ट झालं, सगळ्या व्यवस्था झाल्या, सगळीकडे जाऊन आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे आलो. आता ह्या पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही याला जरूर वाचा, थोडा अशी नम्र विनंती. कुलगुरूंना फक्त त्यांची मान्यता रद्द करायला लावा, जी सुप्रीम कोर्टाच्या स्टे पिरियड मध्ये बेकायदेशीररित्या देण्यात आली. आणि सर तुम्ही जर त्या नोटशीटचा अभ्यास कराल, विद्यापीठाची नोटशीट आहे, अप्रूव्हल जशी जशी फाईल ऑफिसला जाते त्याच्यात फोडलेला आहे. कुलगुरूंनी आदेश दिला होता की मान्यता देऊ नये म्हणून, लाईन फोडलेली आहे, दुसऱ्या अक्षरात मान्यता द्यावी असं लिहिलं. त्याच्या पुढे कुलगुरूंनी हे लिहिलं की यांनी सपशेल सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचा ईमेल अवॉइड करून यांना मान्यता दिली. कारण त्या नोटशीट्स आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये काढलेल्या आहेत, ते दिले आहे, दिलेले आहेत, तुम्ही पाहाल त्या नोटशीट आहे त्याच्या ती पण आहेत त्याच्यामध्ये. तर त्या टिपण अशी यंत्रणा जी आहे ती कशा रीतीने फिरवल्या जातात एका माणसाकडे, ते तुम्ही पहा. आणि एवढी विवेचना आमची झालेली आहे, सोपं नाही सर. 5 वर्ष लढाई झाली आणि एवढा सगळं आम्ही केलेलं आहे. चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे खूप आशे सगळे कुटुंब हे शाळेत सर आहे, हे रिटायर झाले, यांचं प्लेसमेंट, यांना पेन्शन आहे, यांची मुलीचं लग्न झालं, यांनी लोन घेऊन यांच्या मुलीचं लग्न केलं आणि यांची आई बिमार आहे, तर त्यांच्या आईचा इलाज नाही, कारण यांचं पेन्शनच नाही आहे. आता यांच्या आईचा इलाज नाही होऊ शकून राहिला त्याच्यामुळे, तरी पण त्यांना काही दया मायाने काहीच नाही. म्हणजे आम्ही पूर्ण म्हणजे टोटल आम्हाला बर्बाद करून ठेवलेलं. आणि ते आमचं म्हणणं हेच आहे की ते मागच्या वर्षी रिटायर झालेले आहे, तर त्यांचं अप्रुव्हल रद्द करा. ते कारण ते अप्रुव्हलच चुकीचं दिलेलं आहे आणि ते मागच्या वर्षी रिटायर झालेले आहे, तर त्यांना रिटायर घोषित करा. म्हणजे की आमच्यावर होणारे अत्याचार थांबेल, आमचे विद्यार्थ्यांवरही होणारे अत्याचार थांबेल आणि आमच्या कॉलेजमध्ये जे काही सुरू आहे पोटभंगा झाला ते सगळं थांबेल. तर आपणास विनंती आहे की आम्हाला न्याय मिळेल. थँक्यू.